महाराष्ट्र के कल्याण डोंबिवली क्षेत्र में ऑनलाइन ट्रेडिंग का लालच देकर छात्रों से ठगी किए जाने का बड़ा मामला सामने आया है। जानकारी के मुताबिक 18 से 19 साल के करीब 50 से 60 विद्यार्थी इस ठगी का शिकार हुए हैं। बताया जा रहा है कि कुछ युवकों ने छात्रों को ऑनलाइन ट्रेडिंग के जरिए बड़ा मुनाफा दिलाने का झांसा दिया। इसके लिए बैंक खाता खोलने के नाम पर उनसे आधार कार्ड, पैन कार्ड समेत कई जरूरी दस्तावेज ले लिए गए। बाद में उन्हीं खातों के जरिए लाखों रुपए का लेन देन किया गया। छात्रों को इस पूरे मामले की जानकारी करीब 2 साल बाद हुई। इस मामले को लेकर नगर सेवक महेश गायकवाड़ छात्रों के साथ परिमंडल 3 के पुलिस उपायुक्त अतुल झंडे से मिले और दोषियों के खिलाफ कड़ी कार्रवाई की मांग की। डीसीपी झंडे ने मामले में कानूनी कार्रवाई का आश्वासन दिया है और लोगों से अपील की है कि वे अपने व्यक्तिगत दस्तावेज, बैंक डिटेल्स या ओटीपी किसी के साथ साझा न करें। बरेच मुलं जे आहेत त्यांची फसवणूक झालेली तुमच्याकडे आलेली आहे। अनेक मुलं माझ्याकडे जेव्हा आली त्यांची मनस्थिती बरोबर नव्हती आणि त्यातले काही विद्यार्थी मला बोलत होते की दादा आम्हाला आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे। त्या ठिकाणी त्यांना धीर दिला, त्यांना सांगितलं की आपण याच्यामधून काहीतरी मार्ग काढू। तात्काळ खासदार श्रीकांत शिंदे साहेबांशी संपर्क साधला। त्याच्यानंतर डीसीपी झेंडे साहेब त्यांच्याकडे ह्या विद्यार्थ्यांना घेऊन गेलो आणि त्या ठिकाणी अनेक गोष्टीचे खुलासे झाले। त्या ठिकाणी अनेक प्रकारची ज्या पद्धतीने फसवणूक या मुलांची झाली, मुलींची पण झालेली आहे। नाव सांगा। माझं नाव हर्ष साळवे आहे। जेव्हा आम्हाला ह्या सगळ्याची नोंद आली, म्हणजे जेव्हा आम्हाला सगळं हे समजलं प्रकरण, तेव्हा आम्ही तात्काळ महेशदादा गायकवाड यांच्याकडे आलो आणि ह्यांच्याकडे येऊन ह्यांना सगळं सांगितलं सोयीस्कर आमच्यासोबत काय काय झालं आहे। मग ह्यांनी आम्हाला घेऊन हे आमच्यासोबत आले डीसीपी ऑफिसमध्ये झेंडे सरांकडे। तर झेंडे सरांनी देखील आम्हाला ह्या गोष्टीमधून बाहेर पडण्यासाठी खूप साथ दिली। महेशदादांनी पण आम्हाला ह्या गोष्टीमधून बाहेर निघण्यासाठी खूप साथ दिली आहे। तर आता पोलीस प्रशासन त्यांच्या साईडनी कार्य करत आहेत। आता बँकेकडून आम्हाला पोलीस प्रशासनाने सांगितलं आहे की बँकेमध्ये जाऊन तुम्ही तुमचे अकाउंट जे आहेत ते तात्काळ बंद करावे। पण आम्ही बँकेमध्ये जेव्हा जातो तेव्हा बँकवाले आम्हाला ह्या गोष्टीमध्ये काही साथ देत नाही आहेत आणि कुठल्याच गोष्टीची साथ बँकेकडून येत नाही। पण बँकेवाले आम्हाला अजून बोलत आहेत की तुमच्या अकाउंटमध्ये जी ड्युटी चार्जेस लागलेत ते तुम्हीच भरा, ते लवकरात लवकर भरा। आम्हाला जवळजवळ फेब्रुवारीपासून ते आम्हाला लेटर पाठवत चालले आहेत की ते पैसे भरायचे आहेत। कसले पैसे आहेत, काहीच आम्हाला सांगितलं जात नाही बँकेमधून की कसले पैसे आहेत।